प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि वळूया आपण हार्दिक यांच्याकडे. धन्यवाद अजित सर. सेकंड पूल मधील पहिला सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. कुमार हितान सागर घरत यांच्या मदतीतून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला संघ आपण पाहू शकतायत ताज स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला डोंगरी बॉईज. या दोन टीम मधील बॅटल आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये जयेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर सुशील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिली आहे, अर्थातच कुणाल किनी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेअर केला होता, एक धाव येते या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती नितेश आहेत. फुलटॉस बॉल या ठिकाणी आपण होताना पाहिला. एक धाव मिळते या बॉलवरती. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय स्वप्नीलजी पाटील अर्थातच मामा यांना आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी NCC सफवाली टीमसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सोडले. तेच स्वप्नीलजी पाटील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेट लेजंड. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. NCC सफारी टीमचे मास्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा फलकावरती लागल्यात. पाकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. आरिफ त्या ठिकाणी आले होते, धाव मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलने समाप्त या ठिकाणी झाले. 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं. अजूनही 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. चांगला लेग स्पिन त्या ठिकाणी टाकला होता गोलंदाज नितेशने. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. नितेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्टी बॅटरसाठी ऑफ स्पिन त्या ठिकाणी टाकला होता, धाव मिळणार नाही या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा येताना आपण पाहतोय. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. इथून एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड करावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील जे 4 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 4-4 षटकांचे असतील. सिद्धार्थ पवारला सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. लवकरच ऐकुर्लाई चषक सरतुडीच्या मैदानावरती सजताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल यांना आपण पाहतोय. अजून एक ग्रेट लेजंड, NCCचे मास्टर प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत या सिंगलने केलं. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. राऊंड द विकेट. राहुलचा हा बॉल काय फिरला होता. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला या ठिकाणी पाठवलं गेलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मागचे दोन्ही बॉल राहुलच्या परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. प्युअर क्लास क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना हवं आहे. मॅजिकल बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळते या बॉलवरती. पहिले 3 चेंडू ज्या पद्धतीनं लेग स्पिन टाकले गेलेत, फलंदाजाला एक जरूर आपण पाहू शकता अनेक सारे प्रश्नांची या ठिकाणी जोड घालत असताना चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. कल्पेश यांना आपण पाहिलं. एक धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल या सेकंड ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. स्वप्नील पाटील यांना आपण पाहिलं. चांगला झेल काही क्षणांसाठी जगलिंग केली होती. शेवटचा बॉल आता सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या फलकावरती 7 आहे. 7 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. एका बाजूला लेजंड्स आहेत, दुसऱ्या बाजूला यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना यंगस्टर्सला आपण पाहतोय. डोंगरी बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अनुभवांनी भरलेला संघ अर्थातच ताज स्पोर्ट्स
शेवटचा बॉल ऑफ स्पिन होता, चांगला फिरवला होता, बॉल आतमध्ये आणला होता. त्याचमुळे या बॉलवरती मोठा फटका खेळणं त्या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे अवघड झालं. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 7च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्यात मैदानामध्ये. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये कोणता संघ वर्चस्व दाखवेल याकडे लक्ष वेधित असेल, कारण मागील 2 ओव्हरमध्ये डॉमिनेट केले गेले ताज स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आपला ताज सध्या मैदानामध्ये मिरवत असताना तो ताज या ठिकाणी डोक्यावरती ठेवून या ठिकाणी आपण पाहू शकतायत खेळतायत मैदानामध्ये ताज स्पोर्ट्स. राहुल यांना पण पाहतोय, आरिफला पण पाहतोय, नितीश, दुसऱ्या बाजूला लेजंड आपण पाहू शकतायत स्वप्नीलजी पाटील. संजय धाकड झालेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. पहिलाच बॉल वेग चांगला होता परंतु टप्पा चांगला नाहीये. कुणाल किनीसर त्या ठिकाणी दर्शवतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या कदामध्ये जोडली जाते. अंतिम खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं. एक धाव मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडूंवरती जरूर धावा खर्च झाल्या होत्या परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न संजय मैदानामध्ये करतोय. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतली होती. विकेट किपर थोडंसं त्या ठिकाणी धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10 रन्स स्कोरकडे लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. संजय कडक ऑफ ड्राईव्ह, जबरदस्त ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि भरपूर वेळेनंतर चौकार आलाय. बरोबर मिड ऑफला क्लिअर केला होता. चांगला फटका जिग्नेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 14. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे परंतु तिथे सुद्धा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. 3 ओव्हर नंतर टीमची टोटल 15 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला रॉकस्टार नवयुग महादेवाली आणि दुसऱ्या बाजूला रादनी ट्रान्सपोर्ट कर्दल सिद्धू. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण या मॅच नंबर 2 पूल बी मधील आपण पाहणार आहोत. 15 धावा फलकावरती लागल्यात. आरिफला आपण पाहतोय स्ट्रॉंग ओव्हरमध्ये आणलं गेलं. डेथ ओव्हर्समध्ये एक महत्त्वाची भूमिका त्याला मैदानामध्ये निभवायची आणि पहिलाच बॉल यॉर्कर होता. सुरुवात या ठिकाणी यॉर्करने झाल्या. आरिफला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवरती आहे. आता येणारे 5 बॉल आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये इथे नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जी मागची लाईन आहे त्याच्या बाहेर बॉल, यस नो बॉल, त्याच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि कुणाल किनीसर तेच समजावत असताना त्या ठिकाणी सर पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण तिन्ही पंचांनी त्या ठिकाणी डिस्कशन केलं गेलं. पहिला बॉल नोच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हाताळला गेला. आरिफला आपण पाहतोय राऊंड दी विकेट, वेगवान चेंडू, पुनश्च एकदा नो बॉल. वेग चांगला आहे परंतु वेगेवरती नियंत्रण नाही आहे खऱ्या अर्थानं आरिफचं. पहिले दोन्ही बॉल प्रचंड वेगाने या ठिकाणी हाताळले गेलेत परंतु पहिल्या 2 चेंडूंमध्ये टप्पा हवा आहे आणि टप्प्यासाठी कुठेतरी संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये आरिफचा. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. फाईट यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज आरिफचा आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये होतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. पुन्हा एकदा कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती.
18 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं. संजयच्या ओव्हरमध्ये एक चौकार आला आणि त्याचमुळे तो कॉन्फिडन्स ग्रोथ होताना आपण पाहिला. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय तिन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करूनच त्या ठिकाणी निर्णय देतात. तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कारण आपण पाहू शकतायत कुणाल किनी सर आणि त्याचबरोबर जयेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबतीनं स्क्वेअर लेगला पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. आरिफ वेगेवरती जास्त लक्ष केंद्रित त्याने केलं आहे, परंतु इथून महत्त्वाचं आहे तो म्हणजेच टप्पा. त्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार, त्या स्पॉटवरती या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 20-20 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा भरपूर आल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 स्कोर कार्डवरती लागला गेला. 3 बॉलचा खेळ झाला होता. हा चौथा बॉल. चौथ्या बॉलवरती बॅटची कडा घेऊन या ठिकाणी सिंगल मिळताना पाहायला मिळते आरिफच्या विरोधामध्ये. बावीस फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 आता 1 बॉल असेल. सिद्धूची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि थ्रो सुद्धा अप्रतिम होता. धावची रूपामध्ये विकेट जाईल. आता शेवटचा बॉल. टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन राजनी ट्रान्सपोर्ट करदल आणि रॉकस्टार नवयुग महादेवाली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल. अवंतर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती गेम फिनिश करत असताना, या इनिंगला फिनिश करत असताना टार्गेट आपण पाहू शकताय 26 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. 27 धावा लागल्या गेल्यात. 28 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. 28चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. जी लाईन आपल्याला पाहायला मिळते बरोबर जो ब्लॅक कलरचा जो पडदा आहे त्या साईडला जे प्रेक्षक आहेत मी त्यांना विनंती करतोय, जी रेषा त्या ठिकाणी आखली गेली आहे, जी सीमा रेषा आपण पाहतोय त्याच्यापासून आपण कमीत कमी 2 फूट दूर उभं राहायचं आहे, कारण कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. त्याचमुळे या ठिकाणी ह्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जी सीमारेषा आपण पाहतोय ब्लॅक कलरचा जो पडदा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तदनंतर ग्रीन कलरमध्ये जो पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय, बरोबर मध्ये जो गॅप आहे ऑफ साईडला तिथे प्रेक्षक जे आहेत मी त्यांना विनंती करतोय आपण सीमारेषापासून कमीत कमी 1.5 ते 2 फूट दूर उभा राहा. जरा टॉससाठी या राजनी ट्रान्सपोर्ट करदल आणि रॉकस्टार नवयुग महादेवाली या 2 संघांमध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल. बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. स्वप्नील आणि एका बाजूला कल्पेश ही जोडी आपण पाहू शकतो. ओपनिंग पेअरवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे आणि या सिच्युएशनला तुमचा माइंडसेट खूप मायने राखणार आहे. अठ्ठावीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती हितेश. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाही या बॉलवरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला झाला दुर्वेशच्या माध्यमातून. फुल टॉस होता. इथे सुद्धा क्रॅकिंग ड्राईव्ह दाखवलाय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. दोन चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तिसरा बॉल हलक्या शतरने त्या ठिकाणी स्ट्रेअर केलं होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने
टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी 2 धावा येताना आपण पाहतोय. हितेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि फुलटॉसवरती चौकार. नो बॉल नो +4 एकूण 5 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. चौथा चेंडू जो होता तो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि कल्पेशच्या बॅटमधून तिथे चौकार आपण पाहिला. चौकार पेश केला गेला. हलक्या शॉटाने त्या ठिकाणी सिंगल दाखवत असताना या बॉलवरती 8 धावा फलकावरती लागल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 20 बनवायचे आहेत विजयाकरिता. परंतु एक चांगली स्टार्ट अपेक्षित होती आणि ती स्टार्ट या ठिकाणी मिळालं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला या ओव्हरमध्ये. हितेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर स्वप्नील आहेत. आज त्यांची बॅटिंग पाहण्याकरिता सुद्धा भरपूर प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाला. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकदम मिळते या बॉलवरती. आदरणीय काशीनाथजी मोरिया साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रशांतजी कदम सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभस्य हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. प्रशांतजी किनी साहेब यांच्या शुभस्य हा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. काशीनाथ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडतोय. सामन्याच्या दिशेने जाऊयात. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. फ्लँक स्टार्ट आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी मिळालंय. गोलंदाजी मार्कवरती हार्दिकला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसऱ्या बाजूला कल्पेश आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. दुसऱ्या बाजूला स्वप्नील यांना आपण पाहतोय. अर्थातच मामा त्यांच्या बॅटमधून सुद्धा 2 सिंगल आतापर्यंत 3 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. नो बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा रन्स भरपूर आल्यात. या आधीच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिला चौकार आला नो बॉलवरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह कडक होता. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती स्तब्ध राहील 11 या आकड्यावरती. आतापर्यंत स्टेबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण 9च्या स्वरूपामध्ये पाहिला. त्यानंतर फेअर डिलिव्हरी हाताळली गेली. चौकार चांगला आहे. गॅपमध्ये चाललाय. मिडऑनला क्लिअर करतच बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले 15 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी कल्पेश घेतोय. कॉलिंग चुकीचं झालंय. कॉलिंगचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कॉम्प्रोमाइज केले गेले. स्वप्नील यांच्या माध्यमातून विकेट जाते त्यांची या ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये राजनी ट्रान्सपोर्ट्स कर्दल आणि दुसऱ्या बाजूला रॉकस्टार नवयुग महादेवाली या 2 संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. फुल टॉस बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतली होती. यष्टांच्या मागे कामगिरी चांगली राहिले. यष्टी रक्षकाची धाव दिलेली नाही या बॉलवरती. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता ठिकाणी झाले. ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. एक बिग विकेट गोल्डन विकेट या मॅचमधील. परतत असताना तंबूच्या आसऱ्याला प्राइसलेस विकेट होती. आता इथून कमबॅक करण्याचा मानस फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर सिद्धार्थ पवार सिद्धूला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय.
दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. शून्यातून सुरुवात, शून्यातून साम्राज्य या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे या मॅचला. रन बॉल इक्वेशन इथून म्हणणं सोपं आहे, परंतु ऑन फील्ड ज्या वेळेला या ठिकाणी या सिच्युएशनला जेव्हा फलंदाज फसतात ना, तेव्हा त्यांनाच माहिती असतं. त्यांच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न दरवळत असतात. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. समोर स्ट्रायकिंगवरती राहुल यांना पण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती सिद्धू फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि बॉलिंग ट्रॅकवरती या सिच्युएशनला धावा थांबवण्याकरिता जिग्नेशला आणले गेले गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 12ची गरज. बॅकफुटला जाऊन चांगला कट त्या ठिकाणी केला गेला. एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 17 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस स्वतः पुन्हा एकदा स्टेअर केल्या गेल्या. सिद्धूला चांगलंच माहिती आहे इथून सिंगल डबल खूप महत्त्वाचे आहेत, परंतु मध्यंतरी एक असा मोठा फटका खेळावा लागणार आहे ज्यामुळे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपण पाहू शकतो ते प्रेशर या ठिकाणी रिलीज होईल. इथून जर तुम्ही सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न कराल आणि ज्या वेळेला 2 बॉल 2 किंवा 3 बॉल 3 1 बॉल 1 या सिच्युएशनला सामना येऊन जेव्हा थांबेल तेव्हा या ठिकाणी अनेक साऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. जिग्नेशला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला ड्राईव्ह आणि या ठिकाणी चौकार येतोय. संघर्षाचा चौकार फलंदाज राहुलच्या बॅटमधून वेट केलं, बॉल येऊ दिला आणि तदनंतर शॉर्ट सिलेक्शन. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता. चौकार आला फलंदाज राहुलच्या बॅटमधून. 22 धावा स्कोर करती लागल्या जात आहेत. आता विजयासाठी आपण पाहतोय 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करत बॅक टू बॅक 2 चौकार राहुल यांच्या बॅटमधून येत आहेत. 2 बाउंड्रीज. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 2ची गरज. टेक्निक चांगली होती बॅटर आपण पाहू शकतात राहुलची. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि यस विजयाचा चौकार. फिनिशिंग या ठिकाणी टच देत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुलला आपण पाहतोय. वेल प्लेट. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला राजनी ट्रान्सपोर्ट कर्दल, दुसऱ्या बाजूला रॉकस्टार नवयुग गाव महादेवाली. राहुल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता श्री कुर्लाई चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची सुरुवात झाली. आजची ही रजनी अविस्मरणीय राहील. कोण बनणार चॅम्पियन या स्पर्धेमधील याकडे लक्ष वेधित झाले. तुषार गरत तुका यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. वेलकम तुषार दादा, आपलं सुद्धा स्वागत असेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील याच गावातील एक सितारा, खऱ्या अर्थानं मागील 20 ते 22 वर्ष आपल्या नावाची चर्चा करायला लावली. खऱ्या अर्थानं त्यामागचा संघर्ष सुद्धा एका ओळीमध्ये सांगणारा नाही आहे. राहुल यांना आपण सन्मानित करूयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. चार ओव्हरचा सामना असेल. पराभव झालेला संघ आपण पाहू शकतायत. मी त्यांना विनंती करतोय, अर्थातच आपण पाहू शकता डोंगरी बॉईज संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, तुम्हाला सुद्धा सन्मानित केलं जाईल. डोंगरी बॉईज संघाचा कर्णधार आपण या. चला बॅट्समन आपण मैदानामध्ये पाठवा. मैदानामध्ये या. 2 बॅटर आपण यायचं आहे मैदानामध्ये. पंकज पाटील यांना सुद्धा आपण इन ॲक्शनमध्ये